ठीक आहे. सो आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं, कोण एक्सप्लेन करेल का मला? सर मी करू का? सर मी करू का? जस्ट मिनिट. करू? आपलं येस तुम्ही करू शकता, पण आपला रूल काय आहे, आपण काय करतो, ज्याला आन्सर सांगायचं असेल तर हँड रेस करतो, बरोबर? मग ज्याला सांगायचं तो फक्त हँड रेस करेल, मग मी त्याला चान्स देईल. ठीक आहे. येस नचिकेत. बाकीच्यांनी माईक म्यूट ठेवायचा आहे. यस सर. ओके, येस. आपण मागच्या क्लासमध्ये फोर्सचे टाइप्स बघितले होते. त्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स अँड अनकॉन्टॅक्ट फोर्स बघितलं होतं. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे जे फोर्स की ते आपल्या संपर्कामधून घडतात, जसे की पुलिंग अ कार, पुशिंग अ डॉग. कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स मस्क्युलर फोर्स आणि मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जे असतात ते संपर्कामधून घडत नाही, जसे की एक्झाम्पल मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्सेट्रा. आणि बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्स पण आपण बघितले होते. बॅलेन्स फोर्स म्हणजे असे फोर्स की जे बॅलेन्स असतात, अँड अनबॅलेन्स फोर्स म्हणजे असे फोर्स की जे बॅलेन्स नसतात. ओके, ठीक आहे, थँक्यू. येस किशोर काळे म्हणून कोण जॉईन झाले? ओके सर. सर आपण अगोदर फोर्स बघितला का? फोर्स म्हणजे फोर्स इज अ पुश और पुल ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड फोर्स. मग नंतर आपण कॉन्टॅक्ट फोर्स बघितला होता, जे दोन वस्तू एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात असतात त्याला कॉन्टॅक्ट फोर्स बोलतात. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असंपर्क बल, जेव्हा दोन वस्तू एकमेकांना स्पर्श न करता एकमेकांवर बल लावतात त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बोलतात. आणि नंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघितले होते. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल कोकोनट फॉल्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे नारळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे आपण कंगव्याला तेल जर लावलेलं असेल तर ते कागदाचे तुकडे आकर्षित करतो. मग नंतर आपण बॅलेन्स फोर्स बघितला होता, जेव्हा एखाद्या वस्तूवर विरुद्ध दिशेने समान बल कार्य करते त्याला बॅलन्स फोर्स असे बोलतात. आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे वस्तूवर असमान बल कार्य करते त्याला बॅलन्स फोर्स म्हणतात. ओके. बेटा, एक गोष्ट तू बरोबर सांगितली सगळं, पण एका गोष्टीमध्ये मला हे समजलं नाही की तू एक आन्सर सांगितलं मला की कंगव्याला तेल लावल्यानंतर ते कागदाकडे चिपकतात. तर हे जरासं चुकीचं आहे, मी करेक्ट करतोय, तुला ओरडत नाहीये. आपण जेव्हा कंगवा केसांवर रब करतो, ठीक आहे, केसांवर रब करतो ना, त्यामुळे त्याच्यामध्ये घर्षण बल तयार होतं. त्या घर्षण बलामुळे काय होतं की आपण जेव्हा कंगवा केसांवर रब केल्यामुळे त्याच्यामध्ये एक स्टॅटिक एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ते कंगव्यामध्ये तयार होते. आणि मग जेव्हा आपण त्या कंगव्याला रबर कॉम्बला जेव्हा आपण पेपर पार्टिकलचे जे छोटे छोटे पीसेस असतात त्याच्या नियर बाय घेऊन जातो, तेव्हा ते पार्टिकल्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तू जे सांगितलं ना की ऑइल लावायचं रबर कॉम्बला आणि मग त्याला, ते चुकीचं आहे. ठीक आहे. ओके सर. म्हणजे तुझी पेपरमध्ये मिस्टेक्स नको व्हायला, म्हणजे तू आन्सर लिहिताना हे मिस्टेक करशील म्हणून मी तुला सांगितलं. ठीक आहे. ओके. त्यामुळे सगळ्यांनी आन्सर दिले. मला आज दोघांचे आन्सर्स आले. आपले क्वेश्चन्स आन्सर मध्ये, आपल्या लेक्चर्स मध्ये मला आन्सर्स हवे सर्वांचे. ठीक आहे. सो थोडंसं टॉपिक रिवाइज करायच्या अगोदर आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. सगळ्यांना माझी स्क्रीन दिसेलच 2 सेकंड मध्ये. सो आपल्या चॅप्टरचं नाव आहे बेसिकली हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज मध्ये मी एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्या टॉपिकचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. सो फोर्सचे आपण 2 पार्ट्स पाहिले होते. तर फोर्स मध्ये स्टार्टिंगला आपण पाहिलं व्हॉट इज अ फोर्स. इफ अन ऑब्जेक्ट वी पुश और पुल इट इज कॉल्ड. मीन्स फोर्स म्हणजे काय की एखाद्या ऑब्जेक्टला आपण पुश करतो किंवा पुल करतो, दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स. देर आर 2 टाइप्स ऑफ फोर्स. फर्स्ट वन इज कॉन्टॅक्ट
contact force and second one is non-contact force. Non-contact. Yes. Contact force means both object in a contact. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कारवर फोर्स अप्लाय करतो, मीन्स वी अप्लाइंग अ फोर्स ऑन अ कार, सो अवर हँड इज connect with car or touching the car, so it is called as a contact force. Non-contact force means both object not in actual contact but their impact is there. मग त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी असतो. फॉर एक्झाम्पल, आपण हे छोटस एक्झाम्पल आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स का महत्वाचा आहे की एखादा पेन किंवा पेन्सिल आपण स्कायच्या डायरेक्शन मध्ये थ्रो केला तर तो पेन्सिल किंवा पेन पुन्हा कुठे येतो, टुवर्ड्स द ग्राउंडच येतो ना, ग्राउंडच्या डायरेक्शन मध्येच मूव्ह होतो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मीन्स काय की आपण सगळे चालतो वगैरे, असं कधी वाटलंय का की चालता चालता आपण हवेत उडून गेलो? कधी झालंय का? चालता चालताच आपण आकाशात उंच पक्ष्यांसारखे हे करायला लागलो का? कारण की आपल्यावर जे फोर्स ऍक्ट आहे ते ग्रॅव्हिटीचं फोर्स ऍक्ट आहे. त्यामुळे आपण उडी जरी मारली, म्हणजे 2 पायऱ्यांवर तर खाली उडी मारली, 2 पायऱ्या आपण जे शिडीच्या असतात, तर आपण हवेत नाही उडत, आपण कुठे येतो, जमिनीवरच येतो. म्हणजे काय, आपल्याला एक बल आकर्षित करतं, अट्रॅक्ट करतं. मग त्या फोर्सला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटच्या बाजूला तुम्ही आयर्न पार्टिकल्स घेऊन जा किंवा नेल्स घेऊन जा, ते नेल्स काय करतात, डायरेक्ट जाऊन कुठे अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटकडे जाऊन अट्रॅक्ट होतात. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. And last one is electrostatic force. Muscular force is the example of contact or non-contact force. Anyone? One answer Contact सांगेल? force. Okay, contact force. Muscular force is the example of contact force. मग त्याच्यानंतर आपण फोर्स पाहिले, बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेट फोर्सची ऍडिशन 0 होऊन जाते. म्हणजे मी आणि माझ्या समोरचा एक मित्र, आम्ही दोघांमध्ये काय केलंय, पंजा लढवण्याची कॉम्पिटिशन केली. आम्ही दोघंही फोर्स अप्लाय करतोय, त्याचा फोर्स आणि माझा फोर्स एक्झॅक्टली सेम आहे, कारण की आम्ही पंजा लढवतोय, बरोबर. दोघांचा फोर्स सेम असल्यामुळे मी लेफ्ट साइडला त्याला पुश करू शकत नाही, तो मला राईट साइडला पुश करू शकत नाही. मग त्या ठिकाणी इक्वल फोर्स होतं, त्याला बोललं जातं बॅलन्स फोर्स. अजून बॅलन्स फोर्स आपण कशामध्ये पाहतो, टग ऑफ वॉर, म्हणजे रस्सी खेच. त्याच्यामध्ये जेव्हा फोर्स दोन्ही साइडने इक्वल होतं त्यावेळेस ती रेड कलरची रिबिन आहे ती सेंटरलाच राहते, ती लेफ्ट साइडला पण जात नाही आणि राईट साइडला पण जात नाही. पण जर का एका साइडचं फोर्स जास्त झालं, राईट साइडचं फोर्स खूप जास्त झालं, तर लेफ्ट साइड वाले सगळे राईटकडे पुश केले जातात, पुल केले जातात, ओढले जातात, खेचले जातात. मग त्या ठिकाणी एक्झाम्पल होतं अनबॅलन्स फोर्स. आणि सिम्पल क्वेश्चन आहे सर्वांना, ज्याला कुणाला आन्सर माहित असेल तो हँड रेज करणार की व्हॉट इज द SI युनिट ऑफ फोर्स. त्याला आन्सर माहिती आहे तो हँड रेस करून आन्सर देईल. व्हॉट इज द SI युनिट ऑफ फोर्स? यस, नचिकेत, प्रगती. सर न्यूटन. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. ठीक आहे, म्हणजे हँड्स डाऊन केला तर चालेल आता. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. ठीक आहे, मग आज आपण जो लेसन पाहणार आहोत ना, तो फोर्स अँड प्रेशर, म्हणजे प्रेशर मध्ये सुद्धा फोर्स येतो हे माहिती पाहिजेत आपल्याला. की आपल्याला टॉपिकचं नावच असं दिलेलं आहे, फोर्स आणि प्रेशर. आणि आज आपण एक गोष्ट शिकणार आहोत ज्याच्यामध्ये सायन्स लपलेलं आहे. सगळ्यांनी महाभारत पाहिलं असेल, पाहिलंय ना सगळ्यांनी महाभारत? नाही? हो सर. हा, मग त्याच्यातली एक गोष्ट मी आज सांगणार आहे तुम्हाला, नीट लक्ष द्या. आज त्याच्याशी रिलेव्हंट आपण एक टॉपिक शिकणार जो की आपल्या सायन्स मध्ये लपलेला आहे, पण त्याच्या मागे लपलेलं, महाभारतामध्ये लपलेलं सायन्स आज आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट आपण लास्ट लेक्चर तर सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग आता आपण तिसऱ्या पार्ट मध्ये चाललोय, इंट्रोडक्शन टू प्रेशर. म्हणजे मला जर प्रेशर शिकायचं आहे, जसं मला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे तर तुमचं मी नाव विचारतो, तुम्ही कुठे राहता, काय करता, तसंच प्रेशरची पण आपली पहिली थोडक्यात मूलभूत माहिती घेऊया, बेसिक इन्फॉर्मेशन आपण जाणून घेऊया. सो अंडरस्टँडिंग द प्रेशर, हाऊ इट रिलेट्स टू द फोर्स. फर्स्ट आपण या टॉपिक मध्ये जो पाहणार आहे, समजून घेणार आहोत की प्रेशर काय, अंडरस्टँड प्रेशर समजून घ्यायचं, अँड हाऊ इट रिलेट्स टू द फोर्स, आणि त्याचा संबंध फोर्सशी कसा आहे. बघा बाजूला एक पिक्चर आहे, दिसतोय का तुम्हाला? त्या पिक्चर मध्ये एक सायकलचं चाक दाखवलंय आणि एअर पंप आहे तिथं बाजूला, दिसतोय का सर्वांना Yes, पिक्चर sir. मध्ये?
बरोबर. आता जर जर सिंपल गोष्ट मी पहिलं एक्झाम्पल सांगतोय, मग आपल्याला इंग्लिशमध्ये लर्न करायचंच आहे ते, ठीक आहे. पण कॉन्सेप्ट समजून घ्या पहिली तुमच्या ओन लँग्वेजमध्ये. त्या पर्सननी काय केलंय रे, फोर्स लावलाय कशावर, पंपवर. जर पंपला जर प्रेशरच दिला नाही, प्रेशर कधी क्रिएट होतो, जेव्हा तो पर्सन त्या पंपवर फोर्स लावतो, म्हणजे त्याला खाली दाबतो. दाब म्हणजेच प्रेशर. दाबण्यासाठी काय गरज लागते, फोर्सची गरज लागते. आणि त्या पंपचा काहीतरी एरिया आहे, त्याची जागा आहे, गोल आहे. जशी पिचकारी पाहतो ना आपण घरी खेळतो, सगळ्यांनीच पिचकारी रंगपंचमीच्या वेळेस पाहिले असेल, तर पिचकारीमध्ये पाणी भरतो आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवतो आपण, बरोबर. ही सगळे जे काही पॉइंट आहेत, ते पंप आहेत, ते सगळे रिलेव्हंट आहेत प्रेशरशी. आपण लहानपणापासून सगळे खेळणे वगैरे, टॉय कार वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये पण प्रेशर आहे. आणि सगळेजण तुम्ही किल्ला वगैरे बनवत असतील, फोर्ट बनवत असतील, तर काही ठिकाणी पाठीमागे एक मेकॅनिझम लावलेले असते. सिरिंज असते ना, सिरिंजचा जो पाठीमागचा प्लास्टिकचा जो पंप असतो, त्याच्यामध्ये पाणी भरून त्याला जे पाईप्स असतात त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करून पाणी सोडलं जातं. त्याचा सगळ्याचा यूज आपण डेली लाईफ मध्ये पण करतो, ठीक आहे. तर प्रेशर म्हणजे काय, की एका पर्टिक्युलर जागेवर काय करतो आपण, फोर्स अप्लाय करतो. फोर्स मीन्स बल. जागेवर म्हणजे एका एरियावर आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो, त्याला बोललं जातं प्रेशर. नेक्स्ट, लर्न द फॉर्म्युला अँड एसआय युनिट ऑफ प्रेशर. मग आपण पहिलं ह्याच्यामध्ये शिकणार की प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे आणि त्याचं युनिट काय आहे. त्याचं युनिट आहे पास्कल, पण ते कसं तयार झालं ते पण आपण पाहणार आहोत. आणि ह्याच्यामधला एक गोल्डन रूल, द प्रेशर, द रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड एरिया. प्रेशर आणि एरियाचं रिलेशनशिप काय आहे, जे की महाभारतामध्ये पण लपवलं होतं आपल्याशी. आपण फक्त बोलतो की जादू, देव लोकांकडे त्यांच्याकडे खूप ताकद होती, मग त्याच्यामध्ये सायन्स काय ते पण शिकणार आहोत आपण. आणि ऑब्झर्व द प्रेशर ऑन अ सॉलिड. जर आपण स्थायू वस्तूवर जेव्हा प्रेशर अप्लाय करतो, त्यावेळेस काय घटना घडते ते ऑब्झर्व करणं. ऑब्झर्व या शब्दाचा अर्थ होतो निरीक्षण करणं. आणि तिसरा पार्ट पाहणार आहोत शेवटचा, अप्लाय द कॉन्सेप्ट टू द रिअल लाईफ एक्झाम्पल. म्हणजे हे प्रेशर आपण कुठे कुठे वापरतो, ह्याचे आपण रिअल लाईफचे एक्झाम्पल, दैनंदिन जीवनातले एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि शेवटला आज आपण या टॉपिक मध्ये काय शिकलो त्याचे एमसीक्यूज पण पाहणार आहेत. मी प्रश्न विचारणार प्रत्येकाला, आणि मग प्रत्येकाने सांगताना प्रश्न पहिला वाचायचा आहे, मग त्याचं उत्तर सांगायचं आहे, आणि त्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला का कळला, काय कळलाय, आणि मग तुम्ही का हे उत्तर दिलं ते पण एक्सप्लेन करायचंय. फक्त उत्तर सांगायचं नाहीये किंवा प्रश्न वाचून सांगायचा नाहीये, त्याचा अर्थ कळायला पाहिजेत तुम्हाला. नाहीतर मग काय, तुम्ही उत्तर शोधता मोबाईलमध्ये आणि सांगता मला, तसं नकोय. तुम्ही तो समजून घ्या, तुम्हाला काय चुकलं उत्तर तरी काय हरकत नाही. आता चुकेल, एक्झामच्या अगोदर चुकेल, पण एक्झाम मध्ये चुकलं तर प्रॉब्लेम होईल ना आपल्याला. त्यामुळे उत्तर सांगितलं, कुणाचं चुकलं उत्तर, तर कोणी कोणावर हसणार नाही. आणि फ्रँकली मला उत्तर तुम्ही सांगाल, ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया नेक्स्ट स्लाइडवर. हाऊ डू फोर्स अँड एरिया वर्क टुगेदर. फोर्स आणि एरिया हे कसे कार्य करतात एकत्रितपणे, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत सगळे. ह्या पिक्चर्सची स्टोरीज आपल्याला सांगते की प्रेशर किती इम्पॉर्टंट आहे. जर प्रेशर नसेल तर काही घटना होतच नाहीत. तर काय वाटतंय तुम्हाला पिक्चर्स मधनं, कोण सांगेल मला, पिक्चर्स पाहून काय वाटतंय. दोन पिक्चर्सचे डिफरन्स दाखवलेले तिथे. चुकलं तरी काय हरकत नाही. हार्ड टू पुश. येस प्रगती. सर इथे एक पर्सनने दाखवलेला आहे, पण जो पर्सन जो आहे तो जेव्हा हॅमरवरती आपला त्याचा फोर्स अप्लाय करतोय, आणि तो फोर्स ती हॅमर नेलवरती प्रेशरनी उडन ब्लॉकवर अप्लाय करते. ओके, नेक्स्ट वन कोण सांगेल अजून. तुम्ही इंटरेस्टेड नाही का, काहीतरी गोष्ट घडते, आपल्याला काहीतरी शिकायचंय का, लक्ष नाही, मराठीत सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. तुम्ही बोललात तर मला कळेल किंवा समजतंय नाही समजत. महेश तुपे, प्रणाली चव्हाण,
पूर्वा बोंडे, राजश्री चव्हाण, सागर, कोण सांगेल मला? येस येस येस, वैशाली, वैशाली पाटील. सर येस बेटा, सांग ना. सर एका चित्रामध्ये नाही का ते चाकूला धार दिसते, ते चाकूला धार नाहीये त्याच्यामुळे ते टमाटर कापत नाही, आणि दुसऱ्या चित्रामध्ये चाकूला धार आहे म्हणून टमाटरचे पीसेस झालेले आहे. आणि परत पहिल्या चित्रामध्ये दिसते की एका म्हणजे लाकडाच्या तुकड्यामध्ये त्या खेळाला धार नाहीये, त्याच्यामुळे तो मध्ये पटकन घुसत नाहीये त्या लाकडाच्या तुकड्यामध्ये. आणि दुसऱ्या लाकडाच्या तुकड्यामध्ये दुसऱ्या खेळाला जी धार आहे तर ते पटकन तो खेळामध्ये घुसलेला आहे. आणि ती पहिल्या चित्रामध्ये तिसरं सर ते काय आहे? ती पिन आहे, पिन छोटीशी. त्या पिनीला धार नाहीये त्याच्यामुळे ती मध्ये घुसत नाहीये जमिनीत असं वाटतंय. आणि दुसरीकडे तिला धार आहे त्या पिनीला, त्याच्यामुळे ती मध्ये घुसतीये पटकन. ओके, ठीक आहे. यस प्रणाली, थँक्यू बेटा. आता जरी कोणी सांगितलं, मला नाव माहित नाही, सागर म्हणून जॉईन झाले होते. ठीक आहे, थँक्यू. खूप छान उत्तर दिलं. यस प्रणाली, तू सांगू शकते काही? सर फर्स्ट ड्रॉइंग मध्ये ना ती जो निफ आहे, तो जो निफ आहे ना त्या निफला शार्प केलेलं आहे, त्यामुळे ते टोमॅटो इझीपणे कापून जात आहे. दुसऱ्या ड्रॉइंग मध्ये तो त्या चाकूला शार्प नाही केलेलं, तो ब्लंट झालेला आहे, त्यामुळे तो टोमॅटो अवघड जातोय कापायला. ओके, चालेल. मला खूप छान उत्तरं मिळाली. थँक्यू मुलांनो. आपण आता पुढे जाऊया. आता तुम्हाला मी पिक्चर का दिला असेल रे, काय गोष्ट असेल, तुम्हाला पिक्चर वरनं काय कळालं? आणि तीच जर गोष्टी मी जर थेअरीमध्ये सांगितली असती, उत्तर लिहून सांगितलं असतं, तर शिकण्याला जरा बोर झालं असतं. ते चित्रामध्ये ना, जसं तुमचा फेस मी पाहून सांगू शकतो की तुम्हाला समजतंय की तुम्हाला काय नाही समजलं, तीच गोष्ट मी चित्रांमध्ये व्यक्त केलेली. आपण जेव्हा पिक्चर्स पाहतो ना, तर पिक्चर्स मधनं आपल्याला स्टोरी कळते. बघा, आता जर आपण पुस्तक समोर ठेवलं आणि पाठांतर करायला बसलो तर आपण कंटाळतो. पण तीच जर चित्र किंवा ती जर माहिती आपल्याला पिक्चर मध्ये कळाली किंवा प्रेझेंटेशन मध्ये सांगितली, तर आपल्याला ते पटकन लिहायला पण सुचतं की मला काय लिहायचंय, याचं उत्तर काय लिहायचंय. तीच गोष्ट इथे आहे की इथं लिहिलेलं आहे, हाऊ डू फोर्स अँड एरिया वर्क टुगेदर. म्हणजे बल म्हणजे फोर्स, एरिया म्हणजे जागा, हे एकत्रितपणे कसे कार्य करतात ते आपल्याला हे पिक्चर सांगतो. कसं? तर अप्लाइंग द सेम फोर्स, अप्लाय म्हणजे प्रयुक्त करणे, सेम फोर्स म्हणजे समान बल, टू डिफरंट एरिया, डिफरंट म्हणजे वेगवेगळा, एरिया म्हणजे जागा, चेंजेस द इफेक्ट ऑफ दॅट फोर्स. त्याचा एक परिणाम काय होतो, एक बदल घडून दिसतो. कशामुळे? त्या जर आपण समान बल वेगवेगळ्या जागेवर जर अप्लाय केला म्हणजे प्रयुक्त केला, तर त्या फोर्समुळे आपल्याला काहीतरी बदल झालेला दिसतो. तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये इथं 2 पिक्चर आहेत. एक हार्ड टू पुश म्हणून लिहिलेलं आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो इझी टू पुश दिलेला आहे. आणि हार्ड टू पुश मध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ब्लंट टूल्स आणि दुसरं दिलेलं आहे शार्प टूल्स. तिथं फेस एकदम असा डाऊन आहे, रडका चेहरा आहे आणि राईट साइडला एकदम स्माइली फेस आहे. मग असं का घडलं? तर दोन्ही पिक्चर मध्ये बघा टोमॅटो कट्स केलेले आहेत, पण एकामध्ये ब्लंट टूल्स आहेत, साधनं जी वापरलेली आहेत त्याला धारच नाहीत, शार्पच नाहीत, ते एकदम ब्लंट आहेत, खराब झालेले आहेत किंवा ते त्यांचे शार्प नसल्यामुळे म्हणजे धार नसल्यामुळे त्यांना गंजरोधक आहे किंवा त्यांची धार नसलेली टूल्स आपण वापरलं. टोमॅटो कट करायला असा चाकू वापरला ज्याला धारच नाहीये. मग जर आपण किती फोर्स लावलाय, बघ मी पुन्हा बोलतोय, आपल्याला काय शिकायचंय, हाऊ डू फोर्स अँड एरिया वर्क टुगेदर. म्हणजे फोर्स तर आपण लावणार पण कुठल्या तरी एका जागेवर. ठीक आहे, म्हणजे मी टूल्स काय वापरलं, नाईफ वापरला, त्या नाईफने काय केलं, त्या टोमॅटोवर प्रेशर, म्हणजे मी तो नाईफ फोर्स म्हणून वापरला, त्याच्यावर त्या टोमॅटोची जागा म्हणजे एरिया, त्याच्यावर मी फोर्स लावला. कशा थ्रू? नाईफ थ्रू. तर तो
ब्लंट टूल्स असल्यामुळे, नाईफ ब्लंट असल्यामुळे तो टोमॅटो काय कटच नाही झाला, तो फुटला गेला. ठीक आहे. फोर्स स्प्रेड आउट, फोर्समुळे तो काय झाला, स्क्वॅशिंग नॉट स्लायसिंग. तर स्लाइस नाही झाले, तो स्क्वॅश झाला आणि चिरडला गेला आणि त्यातनं व्यवस्थित पीसेस मध्ये कटच नाही झाला, तो दोन्ही साईडकडे सेपरेट झाला, म्हणजे चेंगरला गेला. का? कारण की मी जो टूल्स वापरला होता ना, नाईफ, तो ब्लंट होता, त्याला धारच नव्हती, शार्पच नव्हता. पण राईट साईडला बघा, शार्प नाईफ मी घेतला, त्याला फक्त प्रेशर लावलं, म्हणजे प्रेशर फोर्स थ्रू लागतं. फोर्स लावला, शार्प नाईफ असल्यामुळे जागा त्यांनी कमी वापरली आणि बरोबर तो स्लाइस करत गेला. फोर्स फोकस्ड, म्हणजे जिथे आपण बल लावतो तेवढाच फोकस्ड पॉइंट काय झाला, कट झाला आणि त्याचे क्लीन स्लाइसेस झाले. म्हणजे स्वच्छ, म्हणजे बोलतो ना एकदम छोटे शार्प पॉइंटेड मध्ये काय झालं, त्याचे स्लाइसेस क्रिएट झाले. मग हे कशामुळे झालं? दोन्ही वस्तूकडे, दोन्ही ठिकाणी आपल्याकडे ऑब्जेक्ट कोण होता? टोमॅटोच होता. आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, एरिया दोघांचा सेमच होता, पण त्याच्यावर फोर्स लावताना एकाला शार्प टूल वापरलं, दुसऱ्या ठिकाणी ब्लंट टूल वापरलं, तर फोर्स वेगवेगळा अप्लाय झाला. नेक्स्ट टाइम मध्ये दुसऱ्या पिक्चर मध्ये एक हॅमर आणि नेल दाखवलेला आहे आणि एक वुडन ब्लॉक दाखवलेला आहे. तर हॅमर व्यवस्थित आहे, पण जो आपण नेल वापरलाय तो एका ठिकाणी ब्लंट टूल म्हणून वापरलाय, की ज्याचा जो शार्प पॉइंट आहे ना, तो तुटलेला आहे, म्हणजे टोकेरी बाजू आहे ना, ती तुटलेली आहे. आणि मी त्या हॅमरने काय करतोय, त्याला त्या वुड ब्लॉक मध्ये जोरात मारतोय, पण त्याचा एरिया मोठा स्प्रेड असल्यामुळे, पातळ असल्यामुळे, जसा मी त्याला मारला तर तो काय झाला, वुड ब्लॉक तुटला. का? तर तो नाईफ प्रॉपर नव्हता, ब्लंट झाला होता. पण सेकंड कंडिशन मध्ये नाईफ एकदम शार्प होता, त्याच्यावर जस्ट हॅमरिंग केलं तर लो रेझिस्टन्स, म्हणजे कमी अडवणूक झाली आणि इझिली तो खिळा आहे ना त्या ब्लॉक मध्ये, डीप मध्ये गेला. आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला पिन प्रेस करायची आहे, पण रफ सरफेस असल्यामुळे किंवा पिनचा जो शार्पेड पॉइंट नसल्यामुळे, ब्लंट टूल झाल्यामुळे, जेव्हा मी त्याच्यावर फोर्स लावतोय थंब लावून, किती पॉइंट लावतोय, पहिले जे जुने खेळ यायचे ना, त्यांचा जो एरिया असायचा तो मोठा असायचा. म्हणजे तुमच्याकडे बघा नोटीस बोर्ड स्कूलमध्ये लावला असतो, त्या नोटीस बोर्डला ग्रीन कलरचा कापड असतो, रेड कलरचा वेल्वेटचं कापड असतं आणि नोटीस बोर्डवर एक पेपर त्याच्यावर टच करायला लागतो. मग त्यावेळेस जेव्हा आपण जुने खिळे वापरायचे, जे लोखंडी असायचे, त्याला खूप ताकद लावायला लागायची. का? तर ते काही कालांतराने त्यांचा जो शार्प पॉइंट आहे ते ब्लंट होऊन जातात, जंगली जातात आणि मग ते प्रेस केले तरी त्या वुड ब्लॉक्स मध्ये घुसत नाहीत. पण जर त्याचं वरचं टोक पातळ असेल, बघा राईट साईडला एक पिन दाखवलेली आहे, त्याचं वरचं टोक पातळ आहे आणि पहिल्या पिक्चर मध्ये त्याचं वरचं टोक खूप मोठं आहे, तर जो प्रेशर आहे ना सगळ्या बाजूकडे लागतो आणि तो आतमध्ये जायला त्रास होतो. आणि प्रेशर दुसऱ्या पिक्चर मध्ये, राईट साईडच्या पिक्चर मध्ये, फक्त छोट्या भागावर लागतो जिथे पिनचा शार्प पॉइंट आहे, मग इझिली ती पिन टच होते. मग ह्याच्यातनं आपण काय कळलं, ह्यातनं आपल्याला हे समजलं, रिमेंबर, हे आठवतंय का तुम्हाला, की द स्मॉलर द पॉइंट द इझियर इट गोज इन. जर एखाद्या वस्तूचा शार्प पॉइंट पातळ असेल तर तो कापायला किंवा त्या जमिनीमध्ये घुसायला सोपा जातो, एकदम सोपा जातो. म्हणजे जेव्हा आपण नाईफला शार्प करतो म्हणजे काय करतो, त्याची एज आहे ना ती एकदम थिन करतो, पातळ करतो, स्मॉल करतो. त्यामुळे तो कट करायला, कोणतेही ऑब्जेक्टचे पीसेस करायला तो इझी असतो. पण जर ब्लंट असेल, नाईफ जर ब्लंट असेल तर तो कट करू शकत नाही. नेल्स पुन्हा ब्लंट असेल तर तो वुड मध्ये, डीप मध्ये जाणार नाही. तो जर शार्प असेल तर तो इझिली त्या वुड मध्ये, इझिली डीप मध्ये चालला जाईल. सेम पिन आहे जे आपण पेपर पिन म्हणून यूज करतो, डीप मध्ये जाणारी, ती जर जुनी झाली असेल तर त्याला जास्त फोर्स लावायला लागेल, कारण की त्याचा एरिया मोठा असतो, ब्लंट झालेला असतो, त्यामुळे तो इझिली जाणार नाही. तो जर शार्प असेल तो इझिली कॉन्सन्ट्रेट करून तो डीप मध्ये जाईल. मग ह्याच्यामधनं आपल्याला असं कळतं की सर, फोर्स आणि एरिया हे एकत्र काम करतात. फोर्स आणि एरिया जर एकत्र काम करणार नाही तर प्रेशर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. मग तोच आपण पुढे पाहणार आहोत, प्रेशरची डेफिनेशन. व्हॉट इज प्रेशर? प्रेशर म्हणजे नक्की काय, सायंटिफिक लँग्वेज मध्ये कसं लिहायचं त्याला. सो द फोर्स exerted perpendicular on a unit area
इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. प्रेशर म्हणजे काय, हा एक्झामला क्वेश्चन येणार 2 मार्क्स साठी किंवा 1 मार्क्स साठी, तेव्हा आपल्याला डेफिनेशन आणि फॉर्म्युला दोन्ही लिहावे लागतात. सो प्रेशर म्हणजे काय, मराठीमध्ये विचार सांगितला तर प्रेशर म्हणजे काय. प्रेशरला इंग्लिशमध्ये बोललं जातं दाब. दाब म्हणजे काय, ठीक आहे. सॉरी, उलट झालं. प्रेशर हे इंग्लिश नाव आहे आणि त्याला मराठीमध्ये बोललं जातं दाब. सॉरी, मी घाई गडबडीत माझा फंबल झाला. ठीक आहे. प्रेशर हे इंग्लिश शब्द आहे, त्याचा मराठी अर्थ होतो दाब. ठीक आहे. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. म्हणजे सर ह्याचा अर्थ काय होतो की जर एका जागेवर आपण बल प्रयुक्त करतो, ते जे बल असेल ना त्या जागेसाठी म्हणजे त्या एरियासाठी, क्षेत्रफळासाठी कसं असलं पाहिजे, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये लागलेलं पाहिजेत. तर त्या गोष्टीला आपण काय बोलतो, प्रेशर. मग इथे एक्झाम्पल बघा, परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे काय, जर तुमच्या समोर एक लोफ आहे, कशाचा, स्प्रिंगचा, त्याच्यामध्ये बोलतो स्पंज आहे. आपण छोटासा स्पंज घेऊया, जो त्या स्पंजची एक लादी आहे, त्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर स्पंजची शेप चेंज होईल ना रे, कारण की त्याचा एरिया एकदम विटेसारखा होता. सॉफ्ट स्पंज घेतला, त्याच्यावर तुम्ही हॅमरिंग सारखा असा हात मारला तर त्याच्यामुळे काय होईल, जो स्पंज आहे तो स्क्वीज होईल जोपर्यंत तुम्ही फोर्स लावलाय तोपर्यंत. जसा फोर्स काढाल तो परत ओरिजिनल शेप मध्ये येईल. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. म्हणजे ऍक्शन कोण करतं, फोर्स. कशावर ऍक्शन केली जाते, एका एरियावर ऍक्शन केली जाते. मग त्याच्यामुळे काय क्रिएट होतं, तर प्रेशर क्रिएट होतं. सो याच्यामध्ये आपण असं लक्षात ठेवणार की प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी, इट हॅज मॅग्निट्यूड. त्याला तर आपण मोजू शकतो पण त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नसते. परपेंडिक्युलर फोर्सला डायरेक्शन आहे पण एरियाला डायरेक्शन नाहीये. म्हणून इथं प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला दिशा नसते, ती फक्त मोजलं जातं, त्याला नंबर मध्ये मोजलं जातं, त्याला बोलतो आपण स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, ज्याला डायरेक्शन पण असते आणि त्याला मेजर पण केलं जातं, मॅग्निट्यूड पण असतो, त्याला बोलतो आपण वेक्टर क्वांटिटी. समजलंय का सगळ्यांना प्रेशर म्हणजे काय, कळालंय का, की एका पर्टिक्युलर जागेवर आपण फोर्स अप्लाय करतो. येस बेटा, वैशाली, येस. हँड्रेस केला होता बेटा. समजलंय का, काही डाऊट होता तुझा, ठीक आहे पुढे जाऊया. प्रेशर मीन्स, पुन्हा एक्झाम्पल सांगतो, जर नाईफ जर शार्प असेल आणि आपल्याला एक बनाना दिला, त्याचे छोटे छोटे पीस करायचे, ठीक आहे. सो बनानाला जर आपल्याला पीसेस मध्ये कट करायचं असेल, नाईफ शार्प असेल तर नाईफवर तुम्ही फोर्स अप्लाय करता. मग एरिया कोणाचा कव्हर होतो, बनानाचा. जेवढा छोटा करायचा आहे तेवढी साईज तुम्ही डिसाईड करता आणि इझिली फोर्स कशा अप्लाय करता, नाईफवर. फोर्स नाईफवर अप्लाय केल्यामुळे एरिया म्हणजे तुमचा नाईफचा आणि बनानाचा जो अँगल आहे तो परपेंडिक्युलर होतो आणि मग त्याच्यावर प्रेशर अप्लाय झाल्यामुळे त्याचे छोटे छोटे पीसेस होतात. सो आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जाईल, व्हॉट इज प्रेशर. द आन्सर आहे द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन ए युनिट एरिया इज कॉल्ड ॲज अ प्रेशर अँड द युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. काय शिकलोय आपण याच्यामध्ये, कोण सांगेल मला. आता आपण काय काय पॉइंट्स पाहिले प्रेशर बद्दल. येस प्रगती. सर प्रेशर म्हणजे आपण एखाद्या पर्टिक्युलर जागेवर जेव्हा फोर्स अप्लाय करतो ते म्हणजे प्रेशर. फोर्स स्टॉप बेटा, स्टॉप. येस प्रणाली, मला तुझी प्रगतीने आन्सर दिलेला मला आवडलंय. प्रेशरची डेफिनेशन व्हेरी गुड. मला प्रणालीकडून पुढचं ऐकायचं. येस प्रणाली. जर एका जागेवर आपण बल प्रयोग करतो तेव्हा ते बल जे ते बल परपेंडिक्युलर प्रेशर म्हणतात. अजून काय शिकलो सर आपण प्रेशरचं ते बघितलं. फोर्स डिवायडेड एरिया. फोर्स असतो तो
एक्सर्टेड करतो म्हणजे तो आपल्याला ऍक्शन दाखवतो. आणि एरिया हॅज अ सरफेस अफेक्टेड करतो म्हणजे जागा दिशा दाखवतो. त्यानंतर आपण बघितलं प्रेशर इज स्केलर क्वांटिटी. त्याला आपण मोजू शकतो पण दिशा दाखवू शकत नाही. युनिट ऑफ प्रेशर. एसआय युनिट ऑफ प्रेशर काय आहे? येस प्रगती. एसआय युनिट ऑफ प्रेशर. सर एन अपॉन मीटर स्क्वेअर. एन अपॉन मीटर स्क्वेअर. आणि प्रेशरला पास्कल मध्ये पण मेजर केलं जातं. ठीक आहे, व्हेरी गुड. कुणाचा तरी माईक ऑन आहे, प्लीज स्टॉप करा, म्यूट करा. ठीक आहे. सो फर्स्ट सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलं की प्रेशर इज एक्झर्टेड. कसा एक्झर्टेड होतो? परपेंडिक्युलरली एक्झर्ट होतो. म्हणजे प्रेशर हा प्रयुक्त केला जातो. कसा प्रयुक्त केला जातो? लंबवत दिशेमध्ये प्रयुक्त केला जातो. कशावर प्रयुक्त केला जातो? तर एका क्षेत्रफळावर, जागेच्या क्षेत्रफळावर. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. ठीक आहे, एका जागेच्या क्षेत्रफळावर तो प्रयुक्त केला जातो. पण कसा? परपेंडिक्युलरला मराठीमध्ये बोलला जातात लंबवत, लंब दिशेने प्रयुक्त केला जातो. त्याला आपण प्रेशर असं बोलतो. सो फोर्स इज एक्झर्टेड ऑन perpendicularly in a unit area is called as a pressure. Pressure is a scalar quantity. It has magnitude but no specific direction. Force is a scalar quantity, vector quantity, and area is a scalar quantity. So final answer of pressure is a scalar quantity. Effect of force जो मेजर करतो, म्हणजे फोर्सने किती इफेक्ट टाकले, किती परिणाम केलाय, ह्याचं मोजमाप आपण प्रेशर मध्ये करतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सांगितलं, तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं की मला 2 तासामध्ये हा एवढा अभ्यास पूर्ण करून द्यायचा आहे. तुम्हाला 2 तास दिलेत आणि खूप 20-30 पानं अभ्यास करून लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही एका वर्गामध्ये बसलेत आणि सरांनी तुम्हाला सांगितलंय पूर्ण करायचंय. नाही तुम्ही बोला की सर 1 तास खेळायला जाऊ देत ना. नाही, बस शिक्षक काय बोलतात तुम्हाला की नाही, तुम्ही हे पूर्ण केल्याशिवाय जायचंच नाही. म्हणजे ते काय करतायत? तुमच्यावर फोर्स अप्लाय करतायत आणि बोलतात की ह्या वर्गाच्या बाहेर जायचं नाही जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत. मग तुम्ही काय करणार? अभ्यास पूर्ण करणार पटकन आणि सरांना दाखवणार, सर 2 तास झाले, तुम्ही मला म्हटला होता की 2 तासामध्ये हा अभ्यास पूर्ण कर, मग मी घरी जातो किंवा मी खेळायला जातो, असं तुम्ही मला बोलला होता. मग सरांनी जो फोर्स दिला तो कशामध्ये मेजर केला जातो? प्रेशर मध्ये मेजर. म्हणजे तुम्हाला काय, तुमच्यावर दबाव आणला. काय दबाव आणला? की जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला तर तुम्ही खेळायला जा. म्हणजे सरांनी तुम्हाला फोर्सफुली बसवलंय, तुमची इच्छा नसताना तुम्ही बसलाय, तर त्याला आपण कशामध्ये मेजर करतो? प्रेशर मध्ये. हा प्रेशर अभ्यासाचा झाला, पण खेळामध्ये सुद्धा प्रेशरची गरज पडते. जसं सोपं उदाहरण सांगतो की जर आपल्या सायकलचा चाक पंक्चर झालेला आहे, ठीक आहे, पंक्चर झालेला असल्यामुळे त्याचा पंक्चर काढला, आता त्या ट्यूब मध्ये आपल्याला एअर भरायची आहे, बरोबर, एअर फिल करायची आहे. मग आपण प्रेशरचा पंप घेऊन येणार, पंप घेऊन येऊन जुने काळी. आता आपण सायकलच्या दुकानामध्ये जातो, त्यांच्याकडे डायरेक्टली ती मशीन असते, एअर मशीन, ती त्या ठिकाणी लावतात, बटन ऑन करतात, लगेच सायकलच्या टायर मध्ये हवा भरली जाते. पण जुन्या काळी काय असायचं? पंप असायचा. त्या पंपला काय केलं जातं? सायकलच्या चाकापाशी एक नॉब असायचा, त्या नॉब मध्ये लावला जायचा आणि त्या पंपला प्रेशर दिलं जायचं. म्हणजे प्रेशर कसा क्रिएट केला जायचा? त्या पंपवर फोर्स अप्लाय करायला लागायचा आणि जो पंप असायचा ना, तो सिलेंड्रिकल शेप मध्ये असायचा आणि त्याला छोटस होल असायचं. त्या होल मधनं काय व्हायची? हवा आतमध्ये यायची. ठीक आहे, हवा आतमध्ये आल्यानंतर वरतून जो एखादा व्यक्ती आहे तो काय करतो? त्याच्यावर फोर्स लावतो. फोर्स लावल्यामुळं त्याच्यामधला जो पिस्टन असतो, तो पिस्टन त्या जागेमध्ये खाली जातो. फोर्स लावल्यामुळे तो खाली जातो आणि त्या होलामधनं काय येते? हवेवर दाब टाकला जातो. म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये खेचली जाते आणि फोर्स लावल्यामुळे पूर्णच्या पूर्ण हवा ती ट्यूब मध्ये ढकलली जाते. म्हणजे एरिया काय आला? तुमच्या चाकामध्ये हवा भरायची आहे तिथं.
आणि फोर्स लावल्यामुळे ती हवा त्या होलामधनं फोर्स लावल्यामुळे कुठे जाते, एका जागेमध्ये जाते. मग हे सगळं कशामध्ये मेजर केलं जायचं, तर प्रेशर मध्ये मेजर केलं जायचं. आणि प्रेशरचं युनिट पास्कल सुद्धा आहे. आणि मला आता कोणीतरी सांगितलं सर न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे सुद्धा युनिट आहे. दोन्हीही युनिट बरोबरच आहेत. ठीक आहे. मग मेजरिंग अ प्रेशर म्हणजे प्रेशर कसं मोजलं जातं. युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आणि एरियाचं युनिट आहे, म्हणजे एरिया क्षेत्रफळ जे मोजलं जातं ते मोजलं जातं स्क्वेअर मीटर मध्ये. आणि सिम्बॉल मध्ये लिहिलं जातं मीटर स्क्वेअर. बघा इथे जे तुम्हाला पिक्चर दिसतोय त्याच्यामध्ये न्यूटन साठी सिम्बॉल वापरला जातो कॅपिटल एन, आणि मीटर स्क्वेअर साठी सिम्बॉल वापरला जातो स्मॉल एम च्या वरती पॉवर मध्ये 2. सो युनिट ऑफ प्रेशर इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण हे कोणी सांगितलं, तर पास्कल नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यामुळे याचं युनिट पास्कल सुद्धा आहे. सो फेमसली नोन ॲज पास्कल. म्हणजे याच्याबद्दल माहिती देणारा जो सायंटिस्ट होता ना, त्याचं नाव होतं पास्कल. त्या पास्कल वरनं ह्याचं युनिट पास्कल झालेलं आहे. ठीक आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पण आहे आणि पास्कल पण आहे. आणि सिम्बॉल मध्ये लिहायचं असेल तर PA म्हणून सुद्धा लिहितो आपण, कॅपिटल P स्मॉल a. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं ऍटमॉस्फेरिक. इन ऍटमॉस्फेरिक सायन्स प्रेशर इज मेजर्ड इन बार. म्हणजे वातावरणात, म्हणजे विज्ञानात वातावरण बोलतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे मेजर केलं जातं, वातावरणातला दाब, तो कशामध्ये मेजर केला जातो, बार मध्ये. तर त्याचं एकच बार पण आहे. 1 बार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल. एक्झामला विचारलं जातं हा क्वेश्चन. हे लिहिले ना, 1 बार इज इक्वल टू 10⁵ म्हणजे 10 च्या पॉवर मध्ये 5 पास्कल. हे फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द कॉलम मध्ये आपल्याला विचारलं जातं की 1 बार इज इक्वल टू हाऊ मेनी पास्कल. सो आपला आन्सर माहिती पाहिजे. 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल. म्हणजे जो हवेचा दाब मोजला जातो ना, तो बार मध्ये मोजला जातो. एअर प्रेशर सुद्धा मेजर केलं जातं. मग एअर प्रेशर म्हणजे काय, तर 1 मीटर एरियामध्ये हवा सोडली जाते. त्या हवेचा दाब म्हणजे प्रेशर कशामधला मोजला जातो, तो फोर्स, हवेचा येणारा जो फोर्स आहे तो बार मध्ये मेजर केला जातो. एअर प्रेशर कशामध्ये मेजर केला जातो, बार मध्ये. आणि रिमेंबर, हा जो पॉइंट दिलेला आहे बघा इथे, रिमेंबर. काय रिमेंबर ठेवायचं, लक्षात काय ठेवायचं आपल्याला, की 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज एक्झॅक्टली सेम ॲज 1 पास्कल. म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ह्याचीच किंमत काय असते, 1 पास्कल असते. हेच दिलेलं आहे शॉर्टकट मध्ये. मग तुम्हाला प्रश्न विचारतात 1 न्यूटन मीटर स्क्वेअर मीन्स हाऊ मेनी पास्कल, तर आपल्याला पण सांगता आलं पाहिजे 1 पास्कल. समजलंय. न्यूटन मीटर स्क्वेअरलाच पास्कल बोललं जातं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच पास्कल बोललं जातं. त्यामुळे ह्याचे आन्सर आपल्याला माहिती पाहिजे. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? येस सर. यस सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, द गोल्डन रूल, एरिया अँड प्रेशर. आता आपण महाभारतातला एक कॉन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला पिक्चर मधनं काय कळलं, काय समजतं इथं, पिक्चर काय सांगतो आपल्याला. कोणी सांगेल पिक्चर मध्ये काय कळतंय? येस येस काळे. सर तर एका साईडनी लो प्रेशर दिलेलं आहे आणि एका साईडनी लार्ज प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे ते एका साईडनी बॅलन्स होतंय, कारण की तिकडून जास्त दाब आलेला आहे. बरं, अजून कोण सांगेल? व्हेरी गुड. तुम्ही पिक्चर पाहताना त्या गोष्टी पण दिलेल्या आहेत, त्या रीड करा. तुम्हाला काय आयडिया लागते का बघा. फक्त लगेच उत्तर घाई करू नका. 2 सेकंड मला वाटतंय त्या पिक्चरला ऑब्झर्व करा, रीड करा काही पॉइंट्स. तुम्हाला काय कळतंय ते बघा. सोपं आहे.
आता आपण तुम्हाला सगळ्यांना उत्तर माहिती आहे, पण तुमचं कुठेतरी चुकतंय आणि ते चुकलंय ना तरी चालेल. दुरुस्त आता आपण सगळेजण संवाद करून तो दुरुस्त करता येईल आपल्याला, पण पेपरमध्ये नाही चुकलं पाहिजे. अजून कोण सांगेल का? येस प्रगती. तर या पिक्चर मध्ये असं दिलेलं आहे की प्रेशर अँड एरिया वर्क इन ऑपोजिट वेज. ते ऑपोजिट वेज मध्ये ऍक्ट करतात. सर इथे एक उडन ब्लॉक सारखं दाखवलेलं आहे, सी सॉ सारखं दाखवलेलं आहे. त्यावरती एक सिमेंट ब्लॉक ठेवला आहे, एका बाजूने सिमेंट ब्लॉक ठेवला आहे. त्याचा लार्ज एरिया आहे, त्यामुळे लार्ज एरिया असेल तेव्हा प्रेशर कमी लागतो आणि एका बाजूने लो एरिया डिक्रीज आहे, एरिया लो आहे तर प्रेशर इन्क्रीज होतोय. ओके ठीक आहे. थँक्यू बेटा, म्यूट केलं तरी चालेल. थँक्यू, व्हेरी गुड. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. गोल्डन रूल, पहिला जो रूल होता तो कशाचा होता माहितीये का तुम्हाला? फोर्स आणि एरिया. म्हणजे फोर्स आणि एरिया एकत्र आला तर प्रेशर होतं, बरोबर. मग जर एरिया वाढला किंवा कमी झाला तर प्रेशर मध्ये काय बदल होतो, हा दुसरा पॉइंट आहे. बघा मी परत सांगतोय तुम्हाला. आपण जे पाहतोय ना त्याचा मी रूल सांगतोय. पहिलं जे आपण स्लाइड पाहिली ना त्याच्यामध्ये पहिलं बघा, फोर्स आणि एरिया वर्क टुगेदर, हे दोघांनी जर एकत्र काम केलं तर काय मिळतं आपल्याला? प्रेशर मिळतो. फोर्स आणि एरिया एकत्र आला, डिवाइड मध्ये आला तर आपल्याला प्रेशर मिळतं. पण प्रेशर बदलतं कधी ते शिकायचंय. फोर्स कमी केल्यावर का एरिया कमी केल्यावर, त्याचा पॉइंट आता आपण पाहतोय. ठीक आहे. समोर एक सीसॉ आहे. सीसॉच्या लेफ्ट साइडला एक ब्लॉक ठेवलेला आहे जो लार्ज ब्लॉक आहे, आणि दुसऱ्या साइडला एक छोटा ब्लॉक ठेवलेला आहे पिन असलेला, त्याला शार्प पॉइंट आहे पण त्याचा एरिया छोटा आहे. ठीक आहे. ज्याच्याकडे लार्ज एरिया आहे त्याचं फोर्स पण जास्त असणार. एरिया लार्ज आहे त्यामुळे काय त्या ठिकाणी फोर्स एरिया लार्ज, यामुळे तो सीसो आहे ना लेफ्ट साइडला डाऊन झालेला आहे, राईट साइडनी वरती आलेला आहे. लो प्रेशर रेड कलरच्या एरोने दाखवलाय, लार्ज प्रेशर किंवा लार्ज एरिया, सॉरी एरिया जो दाखवलेला आहे लार्ज एरिया तो ग्रीन कलरच्या एरोने दाखवलेला आहे. तर प्रेशर अँड एरिया ह्या टॉपिक मध्ये काय शिकायचंय? प्रेशर आणि एरिया हे कसे काम करतात. प्रेशर अँड एरिया वर्क इन अपोजिट, म्हणजे विरुद्ध डायरेक्शन मध्ये काम करतात. म्हणजे कधी इफ एरिया इन्क्रीजेस, बघा इथं ब्लॉकने जास्त एरिया व्यापलाय ना, सी सॉचा जास्त एरिया कुठं व्यापला गेलाय? लार्ज ब्लॉकने व्यापला गेलाय का स्मॉल ब्लॉकने एरिया कव्हर केलाय? लार्ज ब्लॉकने. जेव्हा एरिया जास्त आपला हे केलाय, एरिया इन्क्रीज होतो तेव्हा प्रेशर काय होतो? रिड्यूस होतो. प्रेशर रिड्यूस झालेलं आहे. जेव्हा जास्त एरिया ऑक्युपाय केला जातो तेव्हा प्रेशर काय होतो? रिड्यूस होतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जर एरिया डिक्रीज केला, एरिया म्हणजे छोटा केला, तर प्रेशर काय होतो? वाढतो. म्हणजे जेव्हा एरिया इन्क्रीज केलाय, एरिया कशाने दाखवलाय? ग्रीन एरोने दाखवलाय बघा. जिथं जास्त एरिया होतो तिथं कमी प्रेशर. ठीक आहे, कमी प्रेशर. आणि जिथं कमी एरिया तिथं जास्त प्रेशर. मग आता सर मला हे कळाना, काय करू, कसं करू, समजलंच नाही अजून सुद्धा. बिग एरिया म्हणून खाली सांगितलंय, जो ऑब्जेक्ट जास्त एरिया ऑक्युपाय करतो ना त्याचा प्रेशर कमी, आणि ज्याचा एरिया सर्वात कमी तो जास्त प्रेशर टाकतो. सर अजूनही नाही समजलं तर छोटस उदाहरण सांगतो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं, मी आज गोष्ट सांगणार आहे महाभारतातली, तीच गोष्ट इथेशी निगडीत आहे. त्याच्या अगोदर छोटस एक गोष्ट सांगतोय. समजा तुम्ही खेळ पाहिलाय कधी बघा, सर्कस मध्ये एखादा व्यक्ती किंवा तुमच्या गावामध्ये डोंबारी खेळ खेळणारे एक व्यक्ती येतात, तर ते खिळ्यांवर उभे राहतात. एक फळी असते, त्या फळ्यांवर ना जास्त खिळे मारलेले असतात, आणि जे त्याची टोकं बाहेर आलेले असतात ना त्याच्यावर ते उभे राहतात, डोक्यावर उभे राहतात, हातावर उभे राहतात, आणि बोलतात की बघा मी खिळ्यांवर चालणारा माणूस, म्हणजे ह्याच्याकडे दैवी ताकद आहे. दैवी ताकद काही नसते, सायन्स आहे.
त्या व्यक्तीने काय केलेले असतात, खिळे एकदम जवळ जवळ लावलेले असतात, छोट्या अंतरावर, आणि सगळीकडे लावलेले असतात. मग अशा खिळ्यांवर जर तुम्ही जरी उभे राहिला ना, तरी तुम्हाला काय होणार नाही. का? तो खिळे जरी टोकदार असले तरी तो व्यक्तीने जागा जास्त व्यापलेली असते. एकच खिळ्यावर उभं राहायला सांगा, त्याला जमेल का? एकच खिळा लावलेला असेल उलटा, त्याचं टोक बाहेर असेल, आणि त्याला बोलायचं एका खिळ्यावर उभा राहून दाखव, तो काय होईल? एरिया जास्त होईल त्याला, आणि प्रेशर पण जास्त येईल. एरिया जास्त झाल्यामुळे प्रेशर जास्त अप्लाय होणार, आणि तो खिळा त्याच्या पायामध्ये घुसणार. म्हणून तर सांगितलंय, स्मॉल एरिया असेल म्हणजे ज्या खिळ्याचा एरिया स्मॉल आणि त्याच्यावर तुम्ही जास्त फोर्स लावलं तर तो खिळा काय होईल? त्या माणसाच्या पायामध्ये शिरेल ना. आणि असे भरपूर खिळे जवळ 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 अंतरावर ठेवले आणि त्याच्यावर उभा राहिला तर ते खिळे आपल्या अंगात जातील का? का नाही जाणार? कारण की एरिया जास्त झाला आणि प्रेशर रिड्यूस झालं. आणि जर त्या खिळ्याचा एकच, सगळ्या खिळ्यांच्या ऐवजी आपण एकच खिळा ठेवला, म्हणजे त्या खिळ्याचा एरिया कमी केला आणि त्याच्यावर आपण उभे राहिलो, प्रेशर काय होईल? वाढेल, आणि तो खिळा काय होईल? आपल्या शरीरामध्ये शिरेल. मग हीच तर गोष्ट आहे एरिया आणि प्रेशरशी. तुम्ही पाहिलं असेल की अर्जुनाने खूप सारे बाण मारले आणि त्या बाणावर जे पितामहा भीष्म होते त्यांना झोपवलेलं पाहिलेलं आहे. बाणांच्या पिंजऱ्यावर, म्हणजे खाली सगळे टोकदार बाण होते आणि त्याच्यावर ते पितामहा झोपले होते आणि त्यांना एक दोन बाण छातीमध्ये लागले होते. ठीक आहे, बाकी त्याच्यावर झोपले होते आणि बोलतो की बघा त्यांच्याकडे किती ताकद आहे की ते बाणावर झोपले होते. अरे बाणावर झोपले होते कारण की सगळीकडे जो एरिया होता ना बाणांचा तो समान होता आणि त्याच्यावर प्रेशर कमी होतं. एकच बाण असता तो परत पोटातनं बाहेर निघाला असता. समजतंय? म्हणजे एरिया इन्क्रीज झाला तर प्रेशर कमी होतो. बाणांचा एरिया जास्त वाढवला होता आणि मग व्यक्तीचं वजन त्याच्यावर सगळीकडे समान होणार आणि मग प्रेशर कमी होणार. जर एकच बाण असताना त्याच्यावर वजन टाकलं, उदाहरणार्थ बघा ना, 25-30 काड्या घ्या, 25-30 काड्या घ्या, जमिनीमध्ये रोवा आणि त्याच्यावर उभे राहा. तुम्ही उभे राहू शकता आणि एक काडी जमिनीमध्ये रोवा आणि त्याच्यावर उभे राहा. ती काडी काय होईल? जमिनीत अख्खीच्या अख्खी निघून जाईल. कारण की तुमचं प्रेशर वाढणार एरिया कमी झाल्यामुळे. प्रेशर कधी वाढतं? एरिया कमी असल्यावर. आणि प्रेशर कधी कमी होतं? एरिया जास्त असल्यावर. समजलंय का? कॉन्सेप्ट समजलाय का सगळ्यांना? आपल्याला बोलतात ना की काही व्यक्ती बघा लोखंडी खिळ्यावरनं चालतात, त्यांच्याकडे दैवी ताकद आहे. नाही, ते खिळे जवळ जवळ लावलेले असतात. त्याच्यावर तुम्ही जरी उभे राहिला ना तरी सुद्धा काय होणार नाही. पण त्या व्यक्तीला बोलायचं तुमच्यात खरंच दैवी ताकद आहे तर मग एक खिळा मी जमिनीवर ठेवतो आणि त्याच्यावर उभा राहून दाखव. नाही येणार. का? त्या व्यक्तीचं वजन जास्त होणार आणि मग तो खिळा कशामध्ये शिरेल? त्याच्या पायामध्ये शिरेल. त्याच्या पाठीमागं सायन्स आहे. समजलंय का सर्वांना? का अवघड आहे? डेली लाईफ मध्ये आपण एरिया आणि प्रेशर पाहतो. अवघड वाटतंय का? कोणच काय बोलणार? नो सर. नो सर. समजलंय ना? हो मग सर. आपल्याला फसवतात कसे ते? बरं ठीक आहे, चला नेक्स्ट. मग तसंच कॉन्सेप्ट ना कॅमल बद्दल सुद्धा आहे. नेचर सायन्स, ज्याला आपण नैसर्गिक विज्ञान बोलतो. द कॅमल्स फीट, जे वाळवंटात चालणारा जो उंट आहे त्याच्या पायामध्ये अशीच एक घटना घडलेली. ऑब्झर्वेशन बघा, की तुम्हाला हे ऑब्झर्वेशन करायचं. हेवी कॅमल वॉक्स इझिली ऑन अ सँड विदाउट सिंकिंग. म्हणजे जेव्हा आपण रेतीमध्ये चालतो ना तर रेती पायातनं घसरते, आपल्या पायाखालनं घसरते. आणि एवढा उंच आणि जड असलेला म्हणजे वजनदार असलेला कॅमल काय करतो? वाळवंटातनं म्हणजे डेझर्ट मधनं कसा आरामात चालतो. कारण की त्याच्या पायाची रचना म्हणजे त्याच्या पायामध्ये जे बदल झालेले ते त्याला हेल्प करतात. प्रेशर करतो ना, आता सांगितले प्रेशर आणि एरिया ह्यांचं एक कॉम्बिनेशन आहे. प्रेशर कधी वाढतं कधी कमी होतं. एरिया जास्त असेल तर प्रेशर कमी, एरिया रिड्यूस झाला तर प्रेशर इन्क्रीज होतं. मग तसंच आहे, त्याचे पाय छोटे असतात, बरोबर? मग तीच गोष्ट आपल्याला पाहायचं आहे. ड्यू टू द नॅचरल अडॅप्टेशन, त्याच्यामध्ये नैसर्गिक अनुकूलन बदल झालेला आहे. कॅमलच्या पायामध्ये आर ब्रॉड, त्याचे कॅमलचे पाय जसे असतात ना ते मोठे असतात. जास्त एरिया, मग प्रेशर कसं होणार? कमी लागणार. एरिया जास्त झाला तर प्रेशर कमी आणि एरिया कमी झाला तर प्रेशर
जास्त. मग त्याचे पाय जे असतात ना खालून मोठे असतात, असे पातळ दिसतात, पण त्याच्या पायाचा जो पंजा असतो तो खूप मोठा असतो. त्याचे पाय कसे असतात, ब्रॉड असतात, लार्ज एरिया ऑक्युपाय करतात. द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड धिस लार्ज एरिया. म्हणजे कॅमलचं जे वजन, म्हणजे जो आपला उंट आहे त्याचं जे वेट आहे त्या एरियावर काय असतं, लार्जली अप्लाय होतं, लार्ज एरिया ऑक्युपाय करतो. लार्ज एरिया झाला तर प्रेशर काय होतं, सगळीकडं कमी होतं. त्यामुळे तो जमिनीवरनं त्या वाळवंटातनं आरामात, रेतीतनं आरामात जाऊ शकतो. पण आपण जेव्हा रेतीतनं चालतो तेव्हा आपले पाय सरकतात. का तर आपल्या पायांचा आकार वेगळा आहे आणि कॅमलच्या पायाचा जो आकार आहे तो वेगळा आहे, लार्ज एरिया आहे त्याचा. म्हणजे त्याचा आकार मोठा असल्यामुळे तो जमिनीवर सगळीकडे समान प्रेशर टाकतो आणि इझिली चालू शकतो. देअरफॉर द प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस. त्यामुळे काय होतं, त्याच्या पायाचा जो चौडा जो आहे तो मोठा असल्यामुळे प्रेशर काय होतं, सँडवरचं ते कमी केलं जातं. द फीट डू नॉट पेनिट्रेट द लूज सँड. त्यामुळे त्या जमिनीवर असलेली जे सँडवर त्याचं जे प्रेशर बनलेलं असतं ते लूज होत नाही, म्हणजे सरकत नाही, ते सगळीकडे इक्वल होतं आणि तो इझिली त्याच्यावरनं चालू शकतो. बघा, हा सायन्सला क्वेश्चन विचारला जातो की वाळवंटात जेव्हा उंट चालतो तो इझिली चालतो, पण माणूस चालू शकत नाही, कारण की त्याच्या पायामध्ये जे अडॅप्टेशन झालेलं आहे, अनुकूलन, अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन, बदल घडलेला आहे, अनुकूलन झालेलं आहे. त्याच्या पायाचा जो बेस पार्ट असतो ना तो खूप मोठा असतो. त्याच्यामुळं प्रेशर सगळीकडे सेम अप्लाय होतो सँडवर. कळतंय, लार्ज एरिया असल्यामुळे प्रेशर काय होणार, रिड्यूस होणार आणि तो कॅमल त्याच्यावर इझिली वॉक करू शकतो. नेक्स्ट आहे प्रेशर ऑन अ सॉलिड. मग सॉलिड वस्तूवर सुद्धा प्रेशर अप्लाय होतं. बघा कसं सांगितलंय, वेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड ऑब्जेक्ट प्रेशर एक्झर्टेड डिपेंडिंग ऑन द कॉन्टॅक्ट एरिया. एक लाकडाची फळी ठेवलेली आहे, त्या फळीच्या खाली 2 ब्लॉक ठेवलेले आहे, वुडन ब्लॉक. ट्राय दिस, कीप अ वुडन प्लॅंक ऑन अ 2 ब्लॉक. एक लाकडाची फळी, वुडन प्लॅंक तुम्ही 2 ब्लॉकवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर जे बुक्स ठेवलेले आहेत ना ते थोड्या थोड्या डिस्टन्सवर ठेवलेले आहेत. 4 बुक्स प्लेस स्प्रेड आउट लार्ज एरिया. तो त्या बुक्सनी जास्तीत जास्त एरिया, मोठातल्या मोठा एरिया कव्हर केलेला आहे. 4 बुक सेपरेट सेपरेट ठेवलेले आहेत. तर त्याचं प्रेशर सगळीकडे काय होणार, स्मॉल प्रेशर अप्लाय होणार आणि ती जी वुडन प्लॅंक आहे ती बेंड नाही होणार, ती स्टेडी राहणार. पण जर तुम्ही सगळे बुक्स एकावर एक रचले आणि त्या वुडन प्लॅंकवर ठेवले, स्टॅक द 4 बुक्स एक्झॅक्टली ऑन टॉप ऑफ इच अदर, एरिया काय होणार, स्मॉल होणार, एरिया स्मॉल होणार आणि प्रेशर किती होणार, हाय होणार. हाय प्रेशर कधी अप्लाय होतं, स्मॉल एरियावर होतं आणि वुडन प्लॅंक काय होते, मिडल स्लाइड मध्ये काय झालेली आहे, बेंड झालेली तुम्हाला दिसते. समजतंय का, प्लॅंक्स बेंड्स बिकॉज ऑफ स्मॉल एरिया अँड हाय प्रेशर. फर्स्ट पिक्चर मध्ये स्मॉल प्रेशर असल्यामुळे लार्ज एरिया ऑक्युपाय केलाय, लार्ज एरिया म्हणजे स्मॉल प्रेशर, त्यामुळे ती वुडन प्लॅंक बेंड झालेली दिसत नाही. समजतंय का प्रेशर आणि एरियाचा कॉन्सेप्ट. जर लार्ज एरिया झाला तर स्मॉल प्रेशर अप्लाय होतं, स्मॉल एरिया झाला तर हाय प्रेशर अप्लाय होईल. मग हीच कंडिशन तुमच्या सोबत सुद्धा होते. बघा काय दिसतंय तुम्हाला, पिक्चर कोण सांगेल मला, पिक्चर मध्ये काय सांगितलंय. यस प्रगती. यस सांगू शकतेस सर तू. इथे आपल्याला काही एक्झाम्पल सांगितलेले आहे की स्मॉल एरियावरती प्रेशर जास्त अप्लाय होतो आणि लार्ज एरियावरती प्रेशर जास्त अप्लाय होतो आणि लार्ज एरियावरती प्रेशर कमी अप्लाय होतो. सर इथे आपल्याला एक बाई दाखवलेली आहे, ती भाजी विकताना घेऊन जाते, तिच्या टोपली खाली जे कापड गुंडाळून ठेवलेलं आहे ते त्यामुळे ते वरची जे पाठीतली जे पाठी जी आहे ती बॅलन्स होत आहे, कारण ते स्मॉल एरिया आहे आणि त्याच्यावरती प्रेशर बरोबर पडतंय. सर थर्ड पिक्चरचं सांगू का.
ओके, एक मिनिट, जस्ट मिनिट. हा बेटा, नेक्स्ट कोण सांगणार आहे? ठीक आहे, आपण इथं एव्हरीडे सायन्स, दैनंदिन जीवनातलं विज्ञान आपण पाहतोय. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या मेंदूची शक्ती वापरायचे. व्हेजिटेबल वेंडर म्हणजे एक बाई आहे जी भाजी विकणारी आहे. स्लीपिंग वर्सेस स्टँडिंग म्हणजे झोपणं आणि उभं राहणं. आणि नेक्स्ट दिलंय स्कीइंग ऑन अ स्नो. तर पहिलं सांगितलेलं आहे पुट्स ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ अंडर द, पहिल्या पिक्चर मध्ये एक बाईने चुंबळ घेतलेली आहे. चुंबळ माहितीये ना, कापड आपण गोल करतो आणि डोक्यावर ठेवतो आणि त्याच्यावर वस्तू, मराठीत आपण त्याला गावच्या भाषेत चुंबळ किंवा कॉटनचा कापडाची गोल घडी करून डोक्यावर ठेवतो. तर ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ अंडर द हेवी बास्केट, दिस इन्क्रीज द कॉन्टॅक्ट एरिया ऑन हर हेड. त्याच्यामुळे काय होतं, जी चुंबळ ठेवलेली आहे तिने डोक्याखाली, ती काय करते, इन्क्रीज द कॉन्टॅक्ट ऑफ एरिया ऑन हर हेड, रिड्युसिंग द प्रेशर अँड पेन. आता ती टोपली, तिने भाजीची टोपली डोक्यावर जी घेतलेली आहे, त्याचं पूर्ण सेंटर मध्ये काय येणार आहे, प्रेशर येणार आहे. मग ते डोक्याला इजा करतं, डोकं दुखायला लागतं. मग त्यासाठी तिने काय केलेली आहे, क्लोथला ट्विस्ट करून गोल चुंबळ बनवली आणि डोक्यावर ठेवलेली आहे. म्हणजे सगळा जो प्रेशर येणार आहे त्या चुंबळवर येणार आहे. म्हणजे चुंबळचा एरिया छोटा होता, बरोबर. छोट्या एरियावर जास्त प्रेशर झाला, म्हणजे एरिया छोटा असेल आणि फोर्स जास्त झाला तर जास्त प्रेशर फील होतं. ते प्रेशर कशावर येईल, चुंबळवर येईल. आणि जे पेन होत आहे तिला डोक्यावर ते कमी होईल. म्हणजे मॅक्झिमम एरिया कशामध्ये असेल तर मिनिमम प्रेशर होईल. मॅक्झिमम एरिया कोण कव्हर करेल, तो क्लोथ कव्हर करेल आणि त्याच्या खाली सॉफ्ट पार्ट असल्यामुळे तिला पेन कमी होईल. Lying down the spreads body weight over a huge area on the bed, the pressure drops sufficiently, allowing us a rest for 8 hours without fatigue. जसं आपण झोपताना आपला जो पूर्ण सेंटरला झोपेल तर आपल्याला जो एरिया होतो, म्हणजे आता उभं राहिलं तर सगळा प्रेशर आपला पायांवर येतो, पाय दुखू लागतात, बरोबर. तेच जर झोपताना आपण झोपलो तर आपलं सगळीकडं, म्हणजे डोक्यापासून पाठीपासून पूर्ण पायांचं सगळं जे वजन आहे त्या पर्टिक्युलर एरियावर इक्वली स्प्रेड आउट होतं आणि आपल्याला 8 तासाची चांगली निवांत झोप घेता येते. उभं राहून झोपू शकतो का व्यक्ती? का नाही झोपू शकत? कारण की आपल्या बॉडीचा सगळा जो प्रेशर येतो, म्हणजे जो एरिया अप्लाय होतो तो जमिनीवर अप्लाय होतो. पायांचा एरिया तर छोटा आहे, मग छोटा एरिया झाला तर प्रेशर काय होतं, जास्त होतं. मग आपण चांगली झोप घेऊ शकत नाही. त्यामुळे झोपताना आपण आडवे होतो. आडवे झाल्यामुळं आपण जास्त एरिया ऑक्युपाय करतो. जास्त एरिया ऑक्युपाय झाल्यावर प्रेशर इक्वल स्प्रेड होतं आणि आपल्याला सावकाश झोप घेता येते, निवांत झोप घेता येते. सेम सांगितले स्कीइंग ऑन अ स्नो. तो जो स्नोचे जे पॉइंट्स असतात ते पातळ असतात. लॉंग फ्लॅट skis are used. द फ्लॅट शेप क्रिएट्स लार्ज एरिया. जे पातळ आणि फ्लॅट शेप असतात ते लार्ज एरिया क्रिएट करतात आणि रिड्युसिंग द प्रेशर, सो स्कायर डज नॉट सिंक इन टू द सॉफ्ट स्नो. मग ते घसरत नाहीत, करत नाहीत का, तर त्याचा जो स्केइंगचे जे शेप असतो तो लार्ज एरिया कव्हर करतो. लार्ज एरिया कव्हर केल्यावर प्रेशर इक्वली बॅलन्स होतं आणि तो इझिली स्की करू शकतो. मग इथं कोणता रूल अप्लाय केलाय, जर मॅक्झिमम एरिया असेल तर मिनिमम प्रेशर अप्लाय होतं. त्यासाठी लास्ट पार्ट आपण टॉपिक संपवतोय की चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं, तर चॅप्टर मध्ये आज आपण पाहिलं प्रेशर, डेफिनेशन अँड रूल. प्रेशर इज द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया. फॉर्म्युला ऑफ फोर्स काय होतं, फॉर्म्युला ऑफ प्रेशर काय होता, फोर्स डिवायडेड बाय एरिया. जर एरिया इन्क्रीज झाला तर प्रेशर डिक्रीज होतं आणि एरिया डिक्रीज झाला तर प्रेशर इन्क्रीज होतं, हे आपण पाहिलं. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट फॅक्ट्स. एसआय युनिट ऑफ फोर्स न्यूटन आहे. एसआय युनिट ऑफ एरिया मीटर स्क्वेअर. एसआय युनिट ऑफ प्रेशर न्यूटन मीटर स्क्वेअर और पास्कल. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर वातावरणातील दाब कशामध्ये मोजला जातो, बार मध्ये मोजला जातो आणि 1 बार इज इक्वल टू 10⁵ पास्कल.
प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. हे आज पूर्ण चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर प्रेशरचे जे टाइप्स आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर क्वेश्चन्स. ठीक आहे, 2 मिनिटात मला आन्सर सांगायचंय पहिल्या क्वेश्चनचं. कोण सांगेल? सर मी सांगू? येस बेटा, सांगू शकते. सर सागर म्हणून सर, कोणतरी मी सांगत. पण- क्वेश्चनचा अर्थ कळलाय तुला? हो सांग मग मला. सर, या साईवर प्रेशर सगळ्यात जास्त का कुठे पडले? असा प्रश्नाचा अर्थ आहे का? ठीक आहे, चव्हाण मला सांगेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्नाचा अर्थ पटकन. वेळ झालाय आपला, 5 मिनिटात संपवायचं आपल्याला. चव्हाण, तो हात वरती केला होता, चुकलं तर चुकू दे. ठीक आहे, प्रगती सांग. 1 मिनिट सांगते प्रणाली. ओके, हा प्रणाली सांग पटकन. सर, पास्कल. हा, प्रश्नाचा अर्थ काय आहे ते सांग मला. पास्कल बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे तुझं. अर्थ सांग प्रश्नाचा. सर, या युनिटचा दाब काय आहे? नाही, असं नाहीये बाळा. प्रेशरचं एसआय सर मी युनिट सांगू काय का? आहे? ठीक आहे, पुढचा 1 मिनिट, जस्ट मिनिट बेटा. मी आन्सर सांगतोय आणि प्रश्नाचं उत्तरही सांगतोय. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जर घाबरलात तर मग मी तुम्हाला सांगू शकणार नाही आपलं उत्तर काय. ठीक आहे. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर? एसआय युनिट काय आहे प्रेशरचं? एसआय एकक कुणाचं? प्रेशर म्हणजे दाब. दाबचं एसआय एकक काय आहे? तर उत्तर आहे पास्कल. न्यूटन हे फोर्सचं एकक आहे. मीटर स्क्वेअर एरियाचं एकक आहे. पास्कल जे आहे ना ते प्रेशरचं युनिट आहे. एसआय युनिट माहिती असावं बेटा. चुकलंय त्यांना आन्सर कळाला असेल. न्यूटन उत्तर नाहीये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पास्कल. ठीक आहे. दुसरा क्वेश्चनचा आन्सर कोण सांगेल? येस प्रगती. Sir, if the area of contact increases, what happen to the pressure? If the force the same, sir, याचं मराठीमध्ये मिनिंग जेव्हा एरिया वाढतो तेव्हा फोर्स काय होतो? रेड्यूस. ऑप्शन नंबर बी रेड्यूस. रेड्यूसचा अर्थ काय होतो? कमी कमी होणे. बरं, ठीक आहे. व्हेरी गुड बेटा. प्रश्न आहे, थँक्यू. म्यूट केला तर चालेल. इफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीजेस म्हणजे ज्या ठिकाणी आपला जमिनीचा आणि तुमचा प्रेशरचा म्हणजे जिथं फोर्स लावलाय त्या ठिकाणी एरिया वाढलाय. व्हॉट हॅपन्स द प्रेशर म्हणजे जिथं फोर्स लावला जातो. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. पण एरिया ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स लावलाय त्या ठिकाणचा जो एरिया आहे ना तो वाढलाय. फोर्स सगळीकडे सेमच आहे. म्हणजे मी असं एका छोट्याशा पीसवर फोर्स लावला म्हणजे एखाद्या लाकडी फळीवर जर फोर्स लावला ताकदीने तर ती छोटी जागा होती ती मी वाढवली, खूप मोठी केलेली आहे. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीजेस. पण जो फोर्स लावला होता तो सगळीकडे सेम असेल तर प्रेशर काय होईल? जर जागा वाढली आणि तुम्ही फोर्स लावला तर प्रेशर हा रिड्यूस्ड होतो म्हणजे कमी होतो. त्याचं उत्तर आहे कमी होतो. जर जागा वाढली आणि लावलेला तर प्रेशर मध्ये काय बदल होईल? जर तुमचा फोर्स सेम असेल. जागा वाढली आणि लावलेला फोर्स जर सेम असेल तर प्रेशर हा डिक्रीज होतो म्हणजे रिड्यूस होतो. तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर कोण सांगेल? येस, कंटिन्यू. सांगू शकते. Question number 3. What is the formula for calculating pressure? Option number A, area upon force. Option number B, force into area. Option number C, force plus area. Option number D, force upon area. सर क्वेश्चन नंबर 3 चा मिनिंग असा होतो की प्रेशर आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, फोर्स अपॉन एरिया. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. बरोबर एक्सप्लेनेशन आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग प्रेशर? प्रेशर कॅल्क्युलेट करण्याचं सूत्र कोणतं आहे? तर आन्सर आहे डी, फोर्स अपॉन एरिया.
मी तुम्हाला आजची जी पीपीटी आहे ती शेअर करतोय. काय झालेलं काय आज आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आणि हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत इथे आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण भेटू. ठीक आहे. बाय बाय. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. बाय बाय. बाय सर. नाही सर.